नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. मी घरात झोपली होती, इतक्यात माझ्या कानावर एक आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून मी बाहेर आली तर काकीचा आवाज अजूनच वाढू लागला. मी दार उघडून आत गेली. माझ्यासमोर जे चाललं होतं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. काकी कपडे काढून बेडवर झोपली होती. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. आईला बाहेर जायचे होते म्हणून ती मला काकी जवळ बसून गेली होती. काकीने तिच्या रूममध्ये माझ्यासाठी सेपरेट बेड लावून दिला होता. आमच्या घरातील सगळेजण कार्यक्रमाला गेले होते. काकीच्या घरात काकी एकटीच राहायची. तिचा पती कामासाठी दुसऱ्या शहरात राहायचा. तो महिन्यातून एक दोनदा तिला भेटायला यायचा. काकीच्या घरी गेल्यावर त्यांनी मला बघून खूप खुश झाल्या. त्यांनी मला मिठीच मारली. तिथल्या वातावरणामुळे माझं सगळंच बदलून गेलं होतं. रात्र झाली होती. नंतर काकी आणि मी जेवलो. त्यानंतर काकींनी त्यांच्या खोलीतच माझ्यासाठी बिछाना तयार केला. त्यांच्या खोलीत आधीच एक मोठा पलंग होता, तर त्यांनी माझ्यासाठी दुसरा बिछाना तयार केला असा प्रश्न मला पडला. मी झोपणार इतक्यात मला वाटलं की काकीच्या पलंगावर खालून आवाज येतोय. मी एकदम दचकलो. मी भीतीने बिछाण्यात आत घुसलो आणि चादर अंगावर गुंडाळून घेतली. तरी आवाज वाढतच चालला होता. मला वाटत होतं की खोलीत आम्हा दोघांशिवाय कोणीतरी तिसरं पण आहे. माझं काळजी छातीच्या बाहेर यायला लागलं होतं. रूममध्ये एकतर अंधार होता, काही दिसत नव्हतं. मी काकींना हाक मारू लागली, काकी इथं आपल्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आहे का? त्यावर काकी प्रेमाने, नाही ग, इथे कोण असणार, इथे तर आपण दोघेच आहोत. तिच्या अशा सांगण्याने मला अजिबात समाधान मिळालं नव्हतं. मी काकीला बोलले की मी येऊ का तिथे झोपायला? त्यावर काकी रागावून बोलली, नको, तू तिथेच झोपून राहा, मला कुणासोबत झोपायला आवडत नाही. मी घाबरले आणि बिछाण्यात घुसून झोपले. कशीबशी ती रात्र संपली, पण त्या रात्रीने मला गोंधळात टाकले होते. खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा लहान होते तेव्हापासूनच माझा स्वभाव अल्लड होता. जेव्हा बाकीच्या मुली त्यांच्या भांडीकुंडी खेळायच्या तेव्हा मी त्यांची खेळणी उद्ध्वस्त करून यायची. घरातल्या सगळ्यांची माझी रोज भांडण व्हायची. मला सगळे वैतागले होते. मम्मी पप्पा तर मला सोडूनच गेले होते. आता काकी पण माझ्या या वागणुकीमुळे त्रस्त झाल्यासारखी वाटत होती. माझी सगळी स्वप्न रात्री खरी होत होती. मी पळत दुकानाच्या शटरजवळ गेले. नीट ऐकले तर काकीचा असा विचित्र आवाज येत होता. काहीतरी तिच्या घुसल्यासारखं माझं काळीज जोरजोराने हलायला लागलं. अशी कशी आहे ही? तिची पती तिच्यासाठी बाहेर राहतो आणि इथं हे असले चाळे करते. हा आवाज मला रोजच येऊ लागला. त्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हती. काकीचा आवाज वाढत चालला होता. कसं बसं मी दरवाजा उघडला तसं मी बघतच राहिली. काकी पूर्ण मोकळी होऊन पलंगावर पडली होती. मी पुढे जाऊन काकीला विचारलं, तुम्ही असं का करत आहात? तिचं असं तिने माझ्याकडे घाबरून बघितलं तर तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला. काकीने मला समोर बसवलं आणि सांगायला लागली, हे सगळं मी मला मूल होत नाहीये म्हणून करते बाळा. नसल्याची मला खूप कमी जाणवत आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मला आता धक्काच बसला. नंतर त्यांची सगळी कथा सांगितली. ती मला तिच्याबद्दल सांगायला लागली. मी पहिल्यापासूनच खूप देखणी आहे. लग्नाच्या 1-2 वर्ष मी बिना मुलाचं राहायचं ठरवलं. माझं अरेंज मॅरेज झालं होतं. मोठं घर होतं, पैसा, प्रॉपर्टी. त्यांच्या कुटुंबाच्या सगळीकडे खूप वाहवा होती. म्हणून आमचं लग्न झालं, लगेच झालं. पण लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या नवऱ्याने मला मूल दिलं नाही. रोहिणी, तू बाळाला जन्म घालू नकोस, स्वतःला त्रास देतेस. तू अजून जवान आहेस आणि देखणी आहेस. तुझं हे रुपडं किती अमूल्य आहे. मूल बाळांसाठी झणझणी धुवू नकोस. तू तुझं तारुण्य वाया घालवू नकोस. तू हे बाळ खाली कर. माझ्या ओळखीचा एक प्रोड्युसर आहे. मी त्याच्याशी तुझं थेट बोलणं करून देतो. तो तुला पिक्चरमध्ये कामाला लावेल. हे ऐकून मला खूपच भारी वाटलं. पहिल्यापासूनच मी टीव्हीवर यावं, दुनियेने मला बघावं असं वाटत होतं. पण आता जेव्हा हे माझं स्वप्न पूर्ण व्हायला लागलंय ते या बाळामुळे पूर्ण राहिलं, जे अजून या जगात आलंच नाही. मी घरातून पैसे घेतले आणि माझ्या मैत्रिणीला घेऊन एका डॉक्टरकडे गेले. तिथे जाताच मी माझ्या बाळाला श्वास बंद केला आणि त्याला मारून टाकलं. डॉक्टरने मला आधीच समजावून सांगितलं, जर हे बाळ खाली गेलं तर तू पुन्हा आई बनू शकणार नाही. पण मला हे सगळं बसण्यात इंटरेस्ट नव्हता. मी हे बाळ खाली केलं आणि माझ्या मैत्रीण मला शहरात घेऊन गेली. खूप सारे पैसे मी अगोदरच तिला डिपॉझिट म्हणून दिले होते. गाडीतून उतरल्यावर जवळपास 2 तास आम्ही
असंच चालत होतो तेव्हा कुठे एक घरात पोहोचलो. घरात जाता तिथलं वातावरण पाहून माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिथल्या एका मुलीच्या चेहऱ्यावर मेकअप नव्हता. सुंदर आणि तारुण्य मुली, पण त्यांच्या आजूबाजूला माणसं फिरत होती. हे बघून मला समजलं की हे काही घर नाही, हे तर वैशाल्य होतं. तिथे माणसं आपापली खाज मिटवायला येत होती. तिथे रोज कुणाची ना कुणाची निलामी होत असे. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, तू मला कुठे घेऊन आली आहेस? तू तर बोलली होतीस की आपण कुठल्या तरी प्रोड्युसरकडे जाणार आहोत. त्यावर मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाली, इथे रोज वेगवेगळे प्रोड्युसर येतात बघ, त्यांच्यापैकी कोणीतरी तुला आपण एकतर पसंत करेल आणि उचलून घेऊन जाईल. सगळ्या मोठ्या हिरोईन इथूनच मोठ्या झाल्यात. असं ऐकून मला असे वाटले होते की तिचा गळा दाबून टाकावा. मी काही बोलणार इतक्यात एक बाई आई चमकत माझ्या पुढे आली. तिने माझा हात जोराने पकडला आणि म्हणाली, हिचे पैसे खूप मिळतील. माझा जीव गुदमरल्यासारखा झाला. तिने माझा हात पकडला आणि ओढतच एका अंधाऱ्या खोलीत नेलं. आत गेल्यावर एका खुर्चीवर बसायला सांगितलं. मी घाबरून इकडे तिकडे पाहत होते. खोलीत एक पिवळसर बल्ब होता. भिंतीवर जुन्या फाटलेल्या पोस्टरची गर्दी होती आणि हवेवर कुठल्या तरी सुगंधांचा विचित्र वास होता. मला समजत नव्हतं की इथून सुटायचं कसं. माझं मन घट्ट होत चाललं होतं. त्या बाईने माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, तुला इथे राहायचं असेल तर नियम पाळावे लागतील, नाहीतर दरवाजे बंदच राहतील. मी थरथरत बोलले, मी इथे राहायला आलेच नाही. मला कुणीतरी फसवलंय. मला फक्त घरी जायचं आहे, काकीकडे. हे ऐकून ती बाई पुटपुटली, मुलींना घरी नेणं इतकं सोपं नसतं. एकदा इथे आल्या की जग बदलतं. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी जोरात दार ठोठावलं. नवीन मुलगी आली आहे का बघायला, असा आवाज आला. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. बाईने माझ्याकडे वळून भेदक नजरेने पाहत कुजबुजली, आज तुझी किंमत ठरणार होती, पण दिसतंय की तुझी तब्येत ठीक नाही. मी त्यांना सांगते की तू तयार नाहीस. हे बोलताच तिने दार उघडलं आणि बाहेरच्या माणसाची हळू आवाजात बोलू लागली. मी बसले तशीच थरथरत. एक अचानक विचार माझ्या मनात आला, मी इथून पळायला हवं. खिडकीजवळ गेले तर ती अर्धवट जाम होती. थोडा जोर लावताच खिडकी थोडीशी उघडली, पण आवाज होईल म्हणून मी थांबले. बाहेर अरुंद गल्ली दिसत होती. पळायची संधी होती, पण पकडलं गेलो तर. तेवढ्यात मला माझ्या पाठीमागे आवाज आला, काय करतेस? मी दचकून वळले. तीच बाई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर संशय होता. माझं हृदय धडधडू लागलं. पण तिच्या मागे अचानक अंधारातून दुसरा एक व्यक्ती दिसला. तो कोण हे पाहताच माझ्या तोंडातून आपोआप शब्द सुटले, काका तुम्ही इथे? काकांचा चेहरा माझ्याकडे पाहून हादरलेला होता. त्यांना इथं पाहून मला कळेना की हे स्वप्न आहे की सत्य. पण आता फक्त एकच प्रश्न डोक्यात फिरत होता, काका इथे काय करत होते? काका मला पाहतच थिजले. त्यांच्या डोळ्यात धक्का, राग आणि अपराध या तिन्ही भावनांचा गोंधळ होता. बाई त्यांच्या दिशेने वळून म्हणाली, ही मुलगी तुझी ओळखीची आहे का? अचानक एवढं का थिजलास? काकांनी माझ्याकडे एकटक पाहिलं आणि काही क्षण शांत राहून म्हणाले, हो, ही माझ्या घराच्याची मुलगी आहे. चुकून इथे आली आहे. मी तिला घेऊन जातो. बाई हसली, पण ते हसू एखाद्या लांडग्याच्या नजरेसारखं थंडगार होतं. इतकं सोपं नसतं रे. इथे आलेली मुलगी आम्ही पैसे घालवून आणतो. तिच्या बदली पैसे द्यावे लागतील. तेवढं देऊ शकतील? काकांनी दात घट्ट मिटले. पेशी ताणल्यासारख्या गेल्यासारख्या दिसत होत्या. किती? त्यांनी कठोर आवाजात विचारलं. बाईने माझ्याकडून वरपासून खालपर्यंत बघितलं आणि म्हणाली, याची किंमत जास्त आहे, कारण ही अजून अस्पर्शित आहे. एवढी रक्कम तू परवडू शकणार नाहीस. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. काकांनी तिला काहीतरी कानात पुटपुटलं. बाईचं हसू अचानक थांबलं. तिच्या चेहऱ्यावरची गर्विष्ठता एका क्षणात गायब झाली. ती एकदम गंभीर झाली. तू खरंच त्या माणसाला ओळखतेस? काकांनी मान हलवली. बाई थोडी मागे सरकली. ठीक आहे, मुलीला घेऊन जा, पण इथून बाहेर पडलात की एक ठिकाण, इथली नावं काहीच आठवता कामी नाही. मी काय चाललंय ते अजूनही समजू शकत नव्हते. काकांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, चल, एक शब्दही बोलू नकोस. आम्ही बाहेर पडताच गल्लीतील हवाच बदलल्यासारखी वाटली. पण आम्ही थोडं पुढे जातो तोच मागून पायऱ्यावरून धावण्यांचा आवाज आला. बाईचा ओरडा, थांबा, कुणीतरी तुम्हाला बघितलं आहे. काकांनी मला मागे ओढलं. धाव, ते ओरडले. आम्ही गल्लीभर पळायला लागलो. मागून 4-5 जणांच्या धावण्याचे आवाज जवळ येत होते. काकांच्या श्वासात ताण होता. माझं हृदय कानाजवळ धडधडत होतं. वळणावर येताच काकांनी माझा हात घट्ट पकडला आणि मला एका जुनाट लोखंडी शेडच्या मागे ओढलं. शांत, आवाज करू नकोस. मी थरथरत उभी होते. कानात फक्त मागचा आवाज, नवीन मुलगी पळाली, शोधा. काही क्षण भयानक शांतता पसरली आणि तेवढ्यात एका माणसाचा राकट आवाज आला,
काका, तुम्ही परत इथे आलात? खूप दिवसांनी भेटताय. मी थिजले. काका तर अधिकच. अंधारातून तो माणूस पुढे आला आणि त्यांच्या हातात चमकत होतं एक लांब लचक चाकू. तो माणूस चाकू हातात फिरवत पुढे आला आणि काकांकडे नजर रोखून म्हणाला, तुम्ही इतक्या शांतपणे पळून जाल असं वाटलं होतं का? सगळे ओळखतात तुम्हाला इथे, आणि आज तर नवीन मुलगी घेऊन निघालात. माझ्या अंगावर शहारा आला. काकांनी माझ्यासमोर हात पसरवत मला मागे सरकवलं. तिचा इथल्या काहीही गोष्टींशी संबंध नाही. तिला माझ्यासोबत जायचं आहे, बस. काकांचा आवाज दडपलेला पण ठाम होता. तो माणूस हसला. ते हसू एखाद्या क्रूर माणसाच्या चेहऱ्यावर उमटणारं बरं नसतं तसं होतं. काका, तुम्ही जुने खेळाडू आहात. तुम्ही परत इथे नाही म्हणता आणि तरी इथल्या बाईला धमकी देऊन मुलगी घेऊन जाता. नियम फक्त इतरांसाठी का? काकांनी दात चावले. तू माझ्यावर उगाच आरोप करू नकोस. मी कोणालाही धमकी दिलेली नाही. तो माणूस अजून जवळ आला. त्याच्या बुटांच्या आवाजाने जमीनही थरथरत होती. मग सांग, त्या बाईने का परवानगी दिली तुला? तिने म्हटलं की ती त्याच्या नावामुळे घाबरली. कोण आहे तो? कोण? तूच ना? काकांचा चेहरा ताठ झाला. मला कळत नव्हतं, पण एखाद्या रहस्याची सावली त्यांच्यावर पसरलेली दिसत होती. मी हळूच कुजबुजले, काका, आपल्याला जाऊया. काय चाललंय मी ते नंतर ऐकेन. आधी इथून निघूया. माझा हात काकांच्या हाताला घट्ट लागलेला होता. काकांनी काही कळायला न देता माझ्या हाताला हलकं दाबलं. एक शांत संकेत. मी आहे. तो माणूस अचानक चाकू उचलून म्हणाला, जाणार तर आहात, पण इथून माझ्या परवानगीशिवाय कोणी जात नाही. काकांच्या नजरेत आता रागापेक्षा निर्धार होता. ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करताच अचानक बाजूच्या गल्लीतून कोणीतरी ओरडला, पोलीस, बाजूला व्हा. तो माणूस दचकला. 2-3 पोलीस टॉर्चची प्रकाशरेषा टाकत गल्लीत शिरले. तो माणूस मागे सरकला. चाकू लपवू पाहू लागला. काकांनी माझ्या हाताला जोरात ओढत फुसफुसले, हीच वेळ आहे, धाव. आम्ही पुन्हा पळायला लागलो. पोलिसांचे आवाज, गल्लीतला गोंधळ, लोकांची धावपळ, सगळं मागे पडत होतं. धावत धावत काकांनी मला एका मोठ्या रस्त्यावर आणलं, जिथे दिवे लागलेले होते आणि लोकांची ये-जा सुरू होती. मी पहिल्यांदा श्वास घेताच मी जिवंत आहे, पण माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता, का त्या जगात इतके ओळखीचे कसे, आणि ते मला का वाचवत होते? काकाने रिक्षा थांबवली. बसलो तसा मी विचारलं, काका, तुम्ही तिथे काय करत होता आणि तुम्हाला तिथलं सगळं कसं माहीत? काका शांत झाले. त्यांचा चेहरा चंद्रप्रकाशात काळवंडल्यासारखा दिसत होता. काही क्षणांनी त्यांनी एक खोल उसासा घेतला आणि म्हणाले, कारण पूर्वी तिथल्या लोकांसाठी काम करणारा मीही होतो. माझा श्वास अडकला. काकांनी होतो हे शब्द उच्चारताच माझं हृदय थबकलं. रिक्षाचा हलका आवाज, बाहेरची पिवळसर दिव्यांची लाईटांची रेष, सगळंच थरथरत असल्यासारखं वाटलं. मी हळूच विचारलं, काका, म्हणजे तुम्ही त्या जगात? काकांनी नजर वळवली, टाळायचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेदना होती, जणू वर्षानुवर्षे लपवून ठेवलेली. काही क्षणांनी ते शांत आवाजात बोलले, हो, पण तसं तुला वाटतंय तसं नाही. मी पापी नव्हतो, पण त्या पाप्यांच्या मध्ये अडकलेलो होतो. माझ्यातलं सगळं कुतूहल एकदम जागं झालं. मग तुम्ही तिथे का? काकांनी डोळे बंद केले. तेव्हा मी खूप तरुण होतो. पैशांची गरज होती. माझ्या आयुष्यात कुणी नव्हतं आणि त्या लोकांनी मला वापरलं, धमकावलं. मला वाटलं मी कधीच निघू शकणार नाही. मी एकटक त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या आवाजात पश्चाताप नव्हता, पण जखम होती, मोठी, खोल. रिक्षा थांबली. आम्ही एकांतातल्या एका जुन्या इमारतीजवळ उतरलो. रात्र गडद होती. काका ओळून माझ्याकडे पाहिले. तुला भीती वाटते का माझी? मी क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे राग, भूतकाळ आणि एका विचित्र प्रकारची कोमलता यांनी भरलेले. नाही, मी शांतपणे म्हणाले, मला फक्त जाणून घ्यायचंय, तुम्ही आज मला का वाचवलं? काकांनी माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं. त्यांची नजर माझ्या नजरेत अडकली आणि काही क्षणांसाठी वेळच थांबला. त्यांच्या आवाजात एक खोल होते, जणू मनांच्या तळातून येणारी, कारण मी तुला त्या अंधारात बुडू द्यायचं नव्हतं. तुझ्या डोळ्यात जे निरागसपणा आहे ते मी आधी पाहिलं, आणि अशा निरागसतेला ते लोक पाडून टाकतात. माझं हृदय धडधडायला लागलं. पण तुम्हाला माझी एवढी काळजी का? काकांनी एक पाऊल माझ्याकडे टाकलं, खूप जवळ, इतकं की त्यांचा श्वास माझ्या गालाला स्पर्शून गेला. त्यांचा आवाज आता फक्त कुजबूज होती, कारण तू मला त्या काळोख्या आयुष्यातून बाहेर पडताना ज्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही तिची आठवण करून देतेस. माझं हृदय क्षणभर थांबलं. कोण होती ती? काकांनी शांतपणे मान खाली केली. ती माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती होती ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं, पण तिला मी वाचवू शकलो नाही. त्याच्या डोळ्यातल्या वेदनेने माझ्या अंगावर काटा आला. मी हळूच त्यांच्याजवळ गेले. तिचं नाव काय होतं ते वर पाहिले. त्यांच्या डोळ्यातलं दुःख आता मऊ झालेलं होतं. रोहिणी.
माझे पाय जणू जमिनीला चिकटले. रोहिणी, काकींचं नाव. माझा श्वास अडकला. काकी? काकांनी माझ्या नजरेत पाहत शांतपणे मान हलवली. हो, पण ती आजची रोहिणी नाही. मी जिच्यावर प्रेम केलं ती एक वेगळीच होती आणि त्या जगात तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझं संपूर्ण शरीर थरथरलं. आता सर्व काही एकसंधपणे जोडू लागलं. काकीचे आवाज, तिचं वागणं, तिची भीती. काकांना तिचा भूतकाळ माहीत होता. मी हलक्या आवाजात विचारलं, मग आता काय? काकांनी हात पुढे केला, जणू मला सुरक्षित ठेवण्यासाठी. आता मी तुला कोणत्याही अंधारापासून वाचवणार आहे. कारण तुझ्यात मला माझी हरवलेली रोहिणी दिसते. पण तू तिच्यासारखी हरवू नये हे मी ठरवलंय. त्याच्या डोळ्यातलं त्या क्षणाचं मऊपण मला अनोळखी भावनेने वेढून नेलं. एक विचित्र ऊब, एक आश्वासन, एक धोकादायक पण मोहक सुरक्षितता. आणि त्याचवेळी दूर कुठेतरी फोनचा रिंगटोन वाजला. काकांनी खिशातून फोन काढला. स्क्रीनवर एक नाव चमकत होतं, RS. काकांचा चेहरा फिकट झाला. मी विचारलं, कोण आहे हा? त्यांनी फोन बंद केला. नजरा कठोर झाल्या. ज्याने रोहिणीला नष्ट केलं आणि आज तुला उचलायला माणसं पाठवली. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. काका, तो तुम्हाला कसा ओळखतो? काकांचा आवाज आता सावलीसारखा थंड होता. कारण मी त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. काकांनी मी त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे हे शब्द उच्चारले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर शांतता पसरली, इतकी गडद की माझा श्वासही ऐकू येत होता. मी थरथरत विचारलं, काका, तुम्ही आणि RS कोण? काकांनी खोल श्वास घेतला. माझा भूतकाळ आणि तुझं भविष्य. मी काही बोलायच्या आधीच काकांनी माझा हात हलकेच पकडला. ये, इथं उभं राहणं सुरक्षित नाही. त्याचे माणसं तुझा माग शोधत असतील. त्यांच्या हाताचा स्पर्श उबदार, आश्वासक, पण त्यात एक अनोळखी कंप होता. जणू ते मला सोडू इच्छित नाहीत. आम्ही जुन्या इमारतीच्या आत गेलो. लांब काळोखातल्या कॉरिडॉर, भिंतीवर धुळकटलेले फ्रेम्स आणि जुन्या लाकडांचा वास. मला एक अनामिक भीती चढत होती. जेव्हा आम्ही एका खोलीत पोचलो, काकांनी दार अलगद बंद केलं. आता बोल. माझा आवाज कापत होता. काका, तुम्ही रोहिणी काकीवर प्रेम करत होता. त्यांचे डोळे क्षणभर मऊ झाले. हो, आणि त्याच प्रेमामुळे मी तिला गमावलं. माझा श्वास अडखळला. पण तिला RSने नष्ट केलं म्हणजे? काकांचे हात मुठीत आवळले गेले. तो तिला फसवून त्या जगात ओढून नेणारा पहिला माणूस होता. सर्व काही त्याने सुरू केलं. मला पोटात थंडी वाजली. म्हणजे काकीचं ते जीवन, त्यांची सुरुवात या माणसापासून. मग तुम्ही काय केलं? काकांनी हळूच माझ्याजवळ पाऊल टाकलं. इतके जवळ की त्यांचा आवाज कुजबुजेसारखा माझ्या मानेला स्पर्शून गेला. मी त्याला थांबवलं. मी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला वाचवलं. फक्त एकाला वाचवू शकलो नाही, रोहिणीला. अचानक त्यांचा हात माझ्या गालाला स्पर्शून गेला. उबदार, कोमल, पण दुःखाने भरलेला. आणि आता तू? मी श्वास थांबवत विचारलं. मी? त्यांच्या डोळ्यात एक अनोखा प्रकाश चमकला. तू मला तिची आठवण करून देत नाहीस. फक्त तू तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाची होत चालली आहेस माझ्यासाठी. माझं हृदय धडधडायला लागलं. इतक्या वेगाने जणू पळत होती. मी डोळे खाली केले. काका, तुम्ही असं का फील करता माझ्याबद्दल? ते हळूच म्हणाले, कारण तू मला जिवंत असल्याची जाणीव करून देतेस. आणि वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदा मला वाटतंय की मी कुणासाठी काहीही करू शकतो. खोलीतला अंधार आता धोकादायक कमी आणि विचित्र रोमॅन्टिक जास्त वाटू लागला. माझे हात थरथरत होते. काका आणि RS. काकांचा आवाज थंड झाला. तो तुझ्याच मागे आहे. कारण तुला त्याने एकदाच पाहिलं होतं आणि त्याला तू हवी आहेस. माझा श्वास अर्धवट थांबला. मला पण का? काकांनी माझ्या कमरेला हलकेच पकडलं, जणू पळून जाईन या भीतीने. कारण तुला पाहताच त्याला जाणवलं की तू माझी कमकुवत जागा बनू शकतेस. माझं सगळं शरीर थरथरलं. आणि पाहूनच मी तुला माझ्या जवळ ठेवूनच सुरक्षित ठेवू शकतो. त्यांच्या डोळ्यात आता एक धोकादायक पण आकर्षक चमक होती. मी हळूच विचारलं, म्हणजे तुम्ही मला सोडणार नाही? काकांनी माझ्या कानाजवळ कुजबुजलं, कधीच नाही. त्याच क्षणी दरवाजावर कोणीतरी जोरात ठोठावलं. दोघांचे श्वास अडकले. काकांनी मला त्यांच्या मागे ओढून सुरक्षित केलं. दरवाजाबाहेरून आवाज आला, उघड. आम्हाला माहिती आहे की ती मुलगी आत आहे. माझं हृदय घशात अडकलं. काकांनी माझ्या कानाशी हलकेच म्हटलं, आता खरी खेळ सुरू होतो. काका, स्वरा आणि सावली यांच्यामधला तो विचित्र तणाव हवे इतका दाट झाला होता. स्वरा जरी स्वतःला समजावत होती तरी काकांच्या डोळ्यात दिसणारे ते खोल, अस्वस्थ करणारे प्रेम ती दुर्लक्षित करू शकत नव्हती. एका संध्याकाळी घरी सगळे झोपल्यावर स्वरा अंगणात आली. वातावरणाचा धुक्यांचा गंध, दूरवर घुबडाचा आवाज आणि मनात एक अनाकलनीय बेचैनी. अचानक पायऱ्यांवर पावलं ऐकू आली. काका,
शांतपणे खाली उतरत होते, परंतु त्यांच्या चालण्यात काळजीपेक्षा सावधपणा जास्त दिसत होता. स्वरा घाबरली नाही, पण तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. स्वरा, काकांचा आवाज मंद, गंभीर आणि एका आतल्या वादळाने भरलेला. तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ती शब्दशः गोठली. त्यांच्या नजरेत एकाच वेळी माया, अपराधीपणा आणि एखादं लपलेलं सत्य चमकत होतं. ते पुढे म्हणाले, तुझ्यासमोर काही गोष्टी आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे लपवलं, आणि त्या तुला माहिती असणं आता आवश्यक आहे. ती हळूच पुढे आली. तिचा श्वास अडखळत होता. त्या क्षणी वारा जोरात सुटला. घरातच्या जुन्या खिडक्या खडखडल्या आणि सावलीतून एक काळा आकार सरकताना तिला दिसला. जणू कोणीतरी तिघांनाही निरीक्षण करत होतं. स्वरा आणि काका दोघांनी एकाच वेळी तिच्याकडे पाहिलं, पण कुणीच काही बोललं नाही. काकांचा हात अनाहूतपणे स्वराच्या हाताला स्पर्शून गेला. त्या स्पर्शात कमकुवतपणा नव्हता, तर संरक्षणाची एक विचित्र शपथ जाणवत होती. हे सगळं तुला सांगण्याआधी काका पुटपुटले, तुला हे माहीत असलं पाहिजे की तू या घरात एकटी नाहीस आणि मीही नाही. ती शब्द ऐकताच स्वराच्या अंगावर काटा आला, कारण तिला ती सावली आता स्पष्ट जाणवत होती. जणू ती काहीतरी सांगण्याची, उघड करण्याची वाट पाहत होती. चंद्र काळ्या ढगाआड दडत होता आणि अंगणातील दिवा वाऱ्याने हलत होता. प्रकाश कधी पसरत, कधी लुप्त होत. त्या दोघांच्या मध्ये ताणलेलं मौन फक्त सावलीच्या अस्तित्वाने अधिक गडद झालं होतं. स्वरा काकांच्या जवळ उभी होती, पण तिचं लक्ष सतत त्या अंधारात हलणाऱ्या अस्पष्ट आकृतीकडे जात होतं. काका, ही सावली नेमकी काय आहे? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. काका काही क्षण काहीच बोलले नाहीत. जणू त्या प्रश्नाने त्यांच्या आत कुठल्या तरी जखमी दरवाजा उघडलाच होता. मग तेवढूच म्हणाले, ही सावली तुझ्यासोबत पहिल्यांदा आली नव्हे, ती तुझ्या जन्मापासून आहे. स्वरा दचकली. तिला क्षणभर काकांचा चेहरा कोसरल्यासारखा दिसला, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. माझ्यासोबत? ती पुटपुटली. पण का आणि कशी? काका उत्तर द्यायला तोंड उघडत होते. तेवढ्यात मागून थंड, पातळ श्वासासारखा आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी अगदी मागे उभं राहून हळूच बोललं होतं, कारण तिचं सत्य अजून उघडलं नाही. म्हणजे शब्द नव्हते, पण जाणवलं की इतकं तीक्ष्ण की स्वराच्या पाठीवरून झिंझिण्या गेल्या. ती झटकन वळली. अंधार, फक्त अंधार. पण यावेळी काकांनी ते जाणवलं होतं. त्यांच्या डोळ्यात उघड भीती चमकली. स्वरा, माझ्याकडे. काकांनी तिचा हात पकडला. त्या क्षणी त्याचा हात उबदार होता, घट्ट, पण त्या पकडीमागे एक सूक्ष्म प्रेमाची ओढही होती. जणू ती तिला वाचवू इच्छित होती आणि त्याच वेळी तिला गमावण्याच्या भीतीने झगडत होते. तुला जे सांगणार आहे ते कुणालाही माहीत नाही, काका म्हणाले. तिचा हात सोडतच नव्हते. तुझ्या आईच्या मृत्यूचं खरं कारण आणि त्या रात्री मी काय पाहिलं होतं. स्वरा श्वास रोखून ऐकत होती. तिच्या आईचा मृत्यू हा विषय घरात कोणी कधी उघडत नव्हतं. तिला सांगितलं गेलं होतं की ते अपघात होतं. काका, तुम्ही काय पाहिलं? अंधार अचानक जड झाला. सावलीचा आकार अधिक ठळक झाला. जणू ती कोणाचा तरी निर्णय ऐकायला पुढे झुकली होती. काकांनी डोळे मिटले आणि आवाज थरथरत म्हणाले, मी तुझ्या आईला मारताना पाहिलं, पण अपघातात नाही. कुणीतरी किंवा काहीतरी तिला घेऊन गेलं. स्वरा मागे सरकली. तिच्या श्वासात किंचाळी दाटली होती. काहीतरी म्हणजे? काका तिला पाहत स्थिर आवाजात म्हणाले, जसं तू आत्ताच पाहिलंस ती सावली. पण स्वरा, ती सावली तुझ्याशी जोडलेली आहे, आणि जर मी त्या रात्री हस्तक्षेप केला नसता तर तू त्या दिवशी वाऱ्याचा झोत, दिवा विझला आणि अंधार पूर्ण उतरला. फक्त सावलीचा आकार स्वराकडे वेगाने सरकत होता. अंधार जणू जिवंत झाला होता. एक थंड भेसूर श्वास स्वराच्या अंगावरून फिरला. काकांनी क्षणात तिला जवळ ओढलं. त्यांचा हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळला. डोळे मीट स्वरा, ते पुटपुटले. आवाज कठोर पण भीतीने कापणारा. स्वरा त्यांच्या छातीला टेकली. हे पहिल्यांदाच होतं की तिला त्यांच्यातील ती ऊब, ते धडधडणारं हृदय इतकं जवळून जाणवलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या भिंतीच्या क्षणी तिला त्यांच्यात एक विचित्र सुरक्षितता जाणवली, एक अशी जी तिने कधी अनुभवली नव्हती. पण ते क्षणभराचं होतं. पुढच्या सेकंदात सावली प्रकाश नसतानाही अधिक काळी आणि जड होत स्वराकडे झेपावली. काकांनी तिला वाचवण्यासाठी तिला पूर्ण मागे लपवलं, पण तेवढ्यात काकांच्या हाताला काहीतरी स्पर्श करून गेलं. स्पर्श अगदी तलवारीसारखा, थंड आणि धारदार. काका वेदनेने दचकले, पण त्यांचा हात स्वराच्या कमरेवरून ढळला नाही. काका, तुम्हाला लागलं? काही नाही, ते गुरगुरले. मी आहे तुझ्यासाठी, तू मागे राहू नकोस. पण त्यांचा आवाज थरथरला. सावलीचा आकार आता पूर्ण माणसा एवढा झाला होता. डोळे नव्हते, चेहरा नव्हता, पण स्वरावर नजर रोखून असल्यासारखा भयंकर अस्तित्व तिच्या आत्म्यात घुसत होतं.
अचानक सावलीने जणू भीतीवरचा धूर गोळा करून एक शब्द निर्माण केला. हवेतील विरघळणाऱ्या अक्षरात फक्त एकच नाव उमटलं, स्वरा. तिला अंगावर काटा आला. काकांनी तिचा हात पकडून घट्ट दाबला. त्या दाबात माया नव्हती, मायापेक्षा जास्त मालकी भाव होता. जणू ते म्हणत होते, तुझ्यापर्यंत काहीच येऊ देणार नाही. काका, ती माझं नाव का घेत आहे? काकांनी उत्तर दिलं नाही. त्यांचे डोळे आता वेगळेच दिसत होते. भय, अपराधीपणा आणि प्रेम. हो, त्या संकटातही त्यांच्या नजरेत तिच्यासाठीचा भाव स्पष्ट होता. अखेर ते कुजबुजले. कारण ती तुझ्यासाठी आली आहे आणि मीच तो माणूस आहे ज्याच्यामुळे ती आजही तुझ्या मागे आहे. स्वरा थिजली. का? काय केलं तुम्ही? काकांनी तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याच्या स्पर्शात घाई, वेदना आणि तुटलेलं प्रेम होतं. त्या रात्री जेव्हा तू जन्मलीस, मी एक चूक केली. तुझ्या आईला वाचवण्याच्या आटोकाट प्रयत्नात मी अशा शक्तीला जागं केलं ज्याचं मूल्य तू आता भरतेस. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ती सावली तुझ्या आईला घेऊन गेली आणि तिचं पुढचं लक्ष तू आहेस. पण जिवंतपणी कोणालाच ती मिळणार नाही. मी असताना. सावली अचानक गुरगुरल्यासारखे आवाज काढत पुढे सरकली. काकांनी स्वराला मागे ढकललं. स्वतः दोन्ही हात पसरून तिच्या आणि सावलीच्या मध्ये उभे राहिले. पण त्याचवेळी सावलीने जणू आपला आकार बदलला. रूप धुसर होत जात होतं आणि क्षणभरासाठी स्वराला वाटलं ती सावली मानवी झाली आहे. आणि त्याहून भयंकर, सावलीचं रूप तिच्या आईसारखं दिसू लागलं. काका, ती आईसारखी. स्वरा थरथरली. काकांचा चेहरा पांढराफटक पडला. हो, ती तुझ्या आईच्या रूपात येते, कारण ती जाणते की तू तिच्यावर अजूनही प्रेम करतेस. स्वरा थिजलेल्या नजरेने पाहत राहिली आणि सावलीचा हात तिच्याकडे पुढे आला. थंड, धुरासारखा, पण हाक देणारा. काका, काय करू? स्वरा कुजबुजली. काका हळूच तिच्या जवळ आले. तिच्या कानाजवळ ओठ आणून फुसफुसले, काहीही झालं तरी माझा हात सोडू नकोस. त्यांच्या आवाजात प्रेम होतं, खोल, तुटक, पण निर्विवाद. सावलीचा हात स्वराकडे येत होता. त्या हातात मानवी स्पर्श नव्हता, पण भाव मात्र तिच्या आईसारखा होता. एक हाक, एक ओढ, जणू हरवलेल्या प्रेमाची विनवणी. स्वराच्या डोळ्यात क्षणभर पाणी आले. तिच्या हात काहीतरी तुटलं. आई, ती नकळत पुटपुटली. काकांनी हे ऐकताच तिचा हात घट्ट पकडला. इतका घट्ट की जणू कोणीतरी तिला हिसकावून घेईल म्हणून ते जीव तोडून तिचं रक्षण करत होते. नाही स्वरा, तो तुझी आई नाही. काकांचा आवाज यावेळी राग, वेदना आणि भीतीने भरलेला होता. ती फक्त रूप आहे, तुला फसवण्यासाठी, तुला खेचून नेण्यासाठी. सावलीचा आकार अजून जवळ आला. आता ती स्पष्टपणे स्वराची आई दिसत होती. त्याच डोळ्यांची मृदुता, तीच हसू, तेच केस, पण तिच्या हालचालीमध्ये मानवी कोमलता नव्हती. एका परजागतिक तुटलेल्या आत्म्याचा झटका होता. स्वरा, सावलीने कुजबुजल. यावेळी आवाज अगदी तिच्या आईसारखाच. स्वराचे गुडघे कमकुवत झाले. तिचं मन दोन तुकड्यात फाटायला लागलं. काका, मला कळत नाही. ती आईसारखी दिसते. आणि तिचा आवाज. काकांनी स्वराला आपल्याकडे वळवलं. तिचे दोन्ही खांदे धरले. ती आदरू नये म्हणून. त्यांच्या डोळ्यात जळणारी वेदना होती, इतकी की स्वराचे हृदय चिरले. हो, तिचा आवाज तुझ्या आईसारखाच आहे, कारण ती तुझ्या आठवणीमधून आवाज घेत आहे, तुझ्या प्रेमातून शक्ती घेत आहे. मग त्यांनी थरथरत्या आवाजात एक शब्द म्हणाला, ती बंधलेली आत्मा आहे स्वरा, जिचं अपूर्ण काम तुझ्याशी जोडलेलं आहे. सावली एवढ्यात काकांच्या मागे फिरली, जणू त्यांच्या भोवती धुरासारखी फिरली. काकांनी स्वराला छातीशी ओढलं, तिच्या डोक्यावर आपला हात ठेवला. त्या क्षणी स्वराला त्याचा हृदयाचा ठोका जाणवला, ताणलेला, वेगवान आणि तिच्यासाठी धडधडणारा. काकांनो, तुम्ही इतकं सगळं माझ्यापासून का लपवलं? ती त्यांच्या छातीवर दाबून धरत पुटपुटली. काकांनी तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तो स्पर्श क्षणभर हलका पण अर्थाने खोल होता. कारण जर तुला सत्य कळलं असतं तर तू मला कधीच माफ केलं नसतंस. स्वरा दचकली. सत्य? कोणतं सत्य? काकांनी शांतपणे जणू स्वतःला शिक्षा देत उत्तर दिलं. त्या रात्री मीच तुझ्या आईचा शेवटचा श्वास आवाज ऐकला. मी तिला वाचवू शकलो असतो, पण मी तुला निवडलं. मी तिच्याऐवजी तुला वाचवलं. एक क्षण जमिनीवरच जग थांबलं. सावलीचं रूप एका क्षणासाठी विकृत झालं. आईसारखी नाही तर पूर्ण काळ आणि रौद्र. तिला आता काका आणि स्वरा दोघेही ऐकू येत होते. स्वरा मागे सरकली. काकांच्या हातातून सुटत म्हणाली, तुम्ही माझ्या आईला वाचवलं नाही, मला वाचवलं. तिचा आवाज थरथरत होता. राग, धक्का, दुःख आणि तरीही तिच्या हृदयात काका सोडून बाकी सगळं धुसर. काका पुढे सरकले. हो, कारण त्या रात्री मी तुला पाहिलं, छोटं, रडणारं पण जिवंत, आणि मी तुला मरू देऊ शकलो नाही. स्वरा, तुझ्यावरचं माझं प्रेम
ते बोलता बोलता थांबले. सावलीने जणू काकांच्या या शब्दांना प्रत्युत्तर दिलं. अचानक एक तीक्ष्ण ओरखडासारखा आवाज हवेत घुमला आणि सावलीने झेप घेतली, पण यावेळी स्वरावर नाही, काकांवर. स्वरा किंचाळली, काका! सावली काकांना विडू लागली. त्यांच्या शरीराभोवती काळ्या धुराची वलय आवळू लागली. काकांनी वेदनेने किंकाळी दाबत स्वराकडे हात पुढे केला. स्वरा, माझ्याकडे ये. स्वरा धावत त्यांच्या हाताला पकडते. तितक्यात सावली एका झटक्यात त्यांना अंधारात खेचू लागली. पण काकेचा तो हात अजूनही स्वराच्या हातात होता. ताण वाढत होता. एकीकडे सावली त्यांना ओढत होती, तर स्वरा त्यांच्या हाताला जीवाच्या आकांताने पकडून होती. स्वरा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच सोडणार नाही. त्यांच्या आवाजात वेदना नव्हती, फक्त अगदी खोल जीवापाड प्रेम. सावलीने आणखी जोर लावला. स्वरा किंचाळली, काका, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तितक्यात संपूर्ण घर आदरलं. काळा प्रकाश पसरला आणि त्यांच्या हातातलं काकांचं बोट एकामागून एक निसटत गेलं आणि घसरू लागलं. काकांच्या हातातून बोटं सुटू लागली तशी स्वराच्या छातीत गरम धडधड उठली. काका! शेवटचा आवाज तिच्या घशातून तुटत बाहेर आला आणि अचानक तिला काकांचा हात पूर्णपणे हातातून निसटताच वाटलं की जग थांबलंय. पण त्याच क्षणी एखाद्या वादळासारखा पांढरा प्रकाश त्यांच्या दोघांमध्ये फुटला. सावळी किंचाळली इतकी भयानक की हवा खळखळली. स्वरा जमिनीवर कोसळली. पण तिच्या समोर जे दिसलं ते तिला आयुष्यभर विसरता आलं नाही. काका आता सावलीत दिसत नव्हते. ते तिच्या समोर होते, थकलेले, जखमी, पण जिवंत. स्वरा रडत त्यांच्या दिशेने धावली आणि घट्ट बिलगली, काकांनो, मी तुम्हाला हरवणार होते. तिचा आवाज तुटत होता. काकांनी तिच्या केसावर हात फिरवला. तोच उबदार शांत स्पर्श. मी कधीच तुला सोडून जाणार नाही स्वरा. जरी मृत्यू माझ्या दाराशी उभा राहिला तरी. काकांचे हे शब्द ऐकताच तिचं हृदय अक्षरशः वितळलं. पण एक गोष्ट अजून होती. सावली ती आता धुसर होत होती, तुटत होती आणि शेवटच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर स्वराच्या आईचं शांत खऱ्यासारखं रूप दिसलं. तिचं असू पण आता वेदनारहित. स्वरा, हलक्या स्वरात ती म्हणाली, माझं अपूर्ण काम संपलं. तू आता सुरक्षित आहेस आणि तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतेस तोच तुझं रक्षण करतो आहे. नेहमीच स्वरा दचकली. आईला माझं काकाचं बद्दलचं प्रेम कसं कळलं. पण ती आता काही बोलायच्या आधीच सावलीचा आकार हवेत विरघळून गेला. शांत मुक्त खोलीत शांतता पसरली. काका आणि स्वरा एकमेकांकडे पाहत राहिले. दोघे श्वास रोखून, शरीर थरथरत, भावना ओसंडलेल्या. काकांनी हळूच तिचा चेहरा हातात घेतला. स्वरा, मी तुला वाचवलं होतं, कारण त्यावेळी तू माझ्यासाठी काहीतरी खूप मोठी होतीस आणि आज तुझ्यासाठी मरायलाही तयार होतो. त्यांच्या आवाजातील प्रेम पहिल्यांदाच उघड होत होतं. निर्भय, निसंकोच. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कायम वाटायचं की मी एकटी आहे, पण काका, तुम्ही माझ्या आयुष्याचा एकमेव आधार होता. आणि ती शब्द शोधत होती. काकांनी तिच्या ओठावर बोट ठेवलं. मला माहीत आहे स्वरा. तो क्षण न बोलता सगळं सांगणारा. त्यांच्या कपाळांचा स्पर्श झाला. जणू दोन आत्मा एकत्र शेवटी शांत श्वास घेत होते. घरातील अंधार मावळला. सावली संपली आणि खोलीत फक्त दोन धडधडणारी हृदये उरली. एकमेकांसाठी. स्वरा, काकांनी कुजबुजलं, आता आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही स्वरा. त्यांच्या मिठीत विरघळली. जिथे तिला आयुष्यभराचं सुरक्षित ठिकाण सापडलं होतं. त्या रात्री दोन गोष्टी संपल्या. एक अंधारी सावली आणि स्वरा व काकांमधील दडलेल्या भावनांचा मूक संघर्ष. आणि एक गोष्ट जन्माला आली. दोन हृदयाची शांत, खोल, आयुष्यभर टिकणारी नाती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.